स्वागत आहे तुमचं आमच्या भारतीय रेसिपीमध्ये। चला तर मग पाहूया आजची रेसिपी कोल्हापुरी रक्तीमुंडी। त्यासाठी मी घेतली आहे 1 मुंडी फोडून लाल तिखट, मीठ आणि हळद। तेल मीठ घालते, लाल तिखट 1 वाटी, थोडीशी हळद, हे सगळं मिक्स करून घेते। त्याला तेल वापरायचं नाही, नाहीतर तेलामध्ये कसे वास येतोय जरा मुंडीचा। ही मुंडी एकदम भाजी, ती मुंडी आणून मी फोडून 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतली। यामध्ये आता पाणी घालते, बुडवून इतकंच पाणी घालायचं आणि तसं शिजत ठेवायचं। अशी ठेवून घ्यायची शिजत। 1 अर्धा तास शिजले म्हणजे आपण झाकण घालून चांगली शिजवून शिजली का बघूया। बघू शकता अजून शिजायला पाणी कमी पडलं तर परत पाणी घालू शकता त्याच्यात। अजून जर पाणी आहे आता ही शिजली याच्यातच। आता हे म्हणजे आपली शिजून तयार आहे। आता यामध्ये हे रक्त आपण बारीक करून घेऊ। आता त्यामध्ये आपण बारीक केलेलं रक्त घालून घेऊ। आता हे रक्त टाकल्यानंतर आपण चांगले हलवून घेऊ। त्यामध्ये रक्त टाकले की झाकण घालायचं नाही, नाहीतर ती काळी पडते। आपण जर काही बिगर तेलाचे आहे, तेल नाही, त्यामुळे ही काय आंबत नाही अशी। आता ही आपली रक्ती शिजून तयार। आता आपली कोल्हापुरी रक्तीमुंडी तयार आहे।